शास्त्रींचं वक्तव्य आहे. त्यांनी जे बोलले, की म्हणजे एक चापटीची म्हणजे त्यांची मानसिकता खून करणं इतकी झाली. तर मला एवढंच वाटतं, की ज्यांनी माझ्या वडिलांचे हाल करून मारले, आज आमचे वडील आमच्यात नाहीयेत, आमचा आनंद आमच्यात नाहीये, गाव सुन्न पडलंय. तर म्हणजे आमच्या भावना काय असतील आता, आम्हाला काय-काय वाटत असेल, पण हे सगळं बाजूला सारून आम्ही एक न्याय मागण्यासाठी फिरतोय. आमची मागणी आहे, की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या. आणि नामदेव शास्त्रींचं म्हणजे मला त्यांच्याबद्दल असं वाटतं, की न्यायाधीश जरी असला तरी तो 2 बाजू वकिलाचे ऐकूनच घेतो आणि नंतर तो त्यांचं मत मांडतात किंवा जे खरं आहे ते खरं म्हणून सांगतात. नामदेव शास्त्रींनी आमचं एकदा मत तरी ऐकलं पाहिजे आणि नंतर त्यांनी वक्तव्य केलं पाहिजे एवढं वाटतं. काय तुम्ही महंत नामदेव शास्त्रींपुढे काय पुरावे देणार आहेत? काय म्हणणार आहात? ते छाछा सांगेल. फक्त आम्ही त्यांना एक म्हणजे जी घटना घडली आहे ती सांगण्यासाठी जातोय. कारण की त्यांना म्हणजे समजलं पाहिजे की माझ्या वडिलांची हत्या कशामुळे झाली किंवा त्यांना ते माहीत सुद्धा असेल की त्यांची हत्या कशामुळे झालेली आहे. पण ते ते तसं म्हणतात की एका चापटीची म्हणजे त्यांना मानसिकता तशी झाली. आम्हाला याचंच दुःख वाटतं. आमचे तर वडील आज आमच्यात नाहीयेत ना. आमची काय मानसिकता असेल ती सुद्धा त्यांना समजली पाहिजे.